आणि राज्यामधल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे। त्यामुळे 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वी युती आणि आघाड्यांचं अंतिम चित्र हे आता काहीच वेळामध्ये स्पष्ट होईल। जागा वाटपावरून निर्माण झालेला गोंधळ, नाराज इच्छुकांची अस्वस्थता आणि बंडखोरीच्या वाढत्या घटना या सगळ्यामुळे सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना अपक्ष आणि बंडखोरांचं बंड शमवण्यामध्ये यश आलंय का हे अगदी थोड्याच वेळात कळणार आहे। आतापर्यंत अर्ज मागे घेण्यामुळे 29 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। सर्वाधिक 12 बिनविरोध नगरसेवक हे कल्याण डोंबिवलीमधले आहेत आणि यापैकी 12 पैकी 8 नगरसेवक हे भाजपचे तर 4 हे शिवसेनेचे आहेत। त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपलेली आहे। अगदी काही वेळामध्ये युती आणि आघाड्यांचं चित्र सध्या समोर येईल। या निवडणुकीमध्ये अनेकांना बंडखोरीचा सामना करावा लागलेला होता। या अनेकांची बंडखोरी आता शमवण्यामध्ये यश आलेलं आहे का त्या पक्षांना हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतच अनेक अपक्ष देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले होते। अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून देखील निवडणुकीच्या या रिंगणामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला होता। अगदी काही वेळामध्ये आपल्याला हे चित्र स्पष्ट होताना बघायला मिळणार आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय ठाण्यामध्ये सुखदा मोरे यांची बिनविरोध अशी निवड झालेली आहे। तर सुखदा मोरे यांच्यासोबत रवींद्र पाठक यांच्या पत्नी जयश्री फाटक या देखील उपस्थित आहेत। आतापर्यंतचा जर आपण एकूण निकाल बघितला तर बिनविरोध असे सगळ्यात जास्त निवडून आलेले नगरसेवक हे कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत। सर्वाधिक 12 नगरसेवकांची बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।